सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण डागाई देवीची यात्रा, फलटण तालुक्यातील डागाई देवी, प्रसिद्ध अशी डागाई देवीच्या यात्रेत या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत। या यात्रेचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी दोन मंदिर आहेत, एक नदीच्या पलीकडे आणि एक नदीच्या अलीकडे। पण मटणाची यात्रा डागाई देवीची बघितली का आपण कधी? मटणाची यात्रा म्हणजे अगदी अस्सल गावरान पद्धतीने केलेलं मटण, पाहुणे रावळे मित्रमंडळी यांना आग्रहाने जेवायला बोलवून त्यांना आदरातिथ्य केलेले ही डागाई देवीची यात्रेच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत। या डागाई देवीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल आपल्याला की याच ठिकाणी बकरं कापावं लागतं आणि याच ठिकाणी या बकऱ्याचं सगळं जेवण संपूर्णच या ठिकाणी हलावं लागतं। आपल्याला बघता येईल की समोर ही किती गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे। अगदी काही जणांच्या चुली पेटलेल्या दिसत आहेत, काही जणांनी गॅस आणलेले आहेत, काही जणांनी पाहुण्या रावळ्या किंवा मित्रमंडळींना बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अगदी मोठ्या प्रमाणात। भाकरी घेऊन घेतलं।